लोढा लक्झरियातील माजीवाडा येथील सभागृहामध्ये श्री विलास गुप्ते लिखित के व कलर पब्लिकेशन प्रकाशित, कलर टेक्नॉलॉजी व डॉक्टर मारुती नलावडे लिखित उधरलेली बुक्स प्रकाशित अहो खरंच 480% या दोन दर्जेदार पुस्तकांचा दिमागदार व भव्य प्रकाशन सोहळा डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, रंग उद्योग समूहातील राहुल भाजेकर, प्रिया भूमकर यांच्यासह मराठी विज्ञान परिषदेचे मा. द. मांडगे, कवी आणि लेखक दत्तात्रय सेतवडेकर, कलर पब्लिकेशनचे दिलीप राघवन यांनी कलर टेक्नॉलॉजी उधवेली बुक्स केली। श्री विवेक मेहत्रे यांची येथे प्रमुख उपस्थिती लाभली, तर सेतावडेकर यांनी कथासंग्रहातील काही मार्मिक माळींविषयी सुनोवाच करून पुस्तकांचं वेगळंच पण स्पष्ट केलं। डॉक्टर मारुती नलावडे यांनी अहो खरंच 480% या कथासंग्रहाचे कुतूहल उलगडून दाखवले व समाज प्रबोधनासाठी याचा जरूर उपयोग होईल म्हणून रसिकांनी ते जरूर वाचावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। तर प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी प्रेक्षकांसमोर सादर केलेली साहित्यिक मेजवानी सर्वांनाच मंत्रमुग्ध करून गेली। साहित्य रंगविज्ञानाचा परस्पर संबंध त्यांनी अनेक गेय कवितांमधून सादर केली। डॉक्टर नलावडे यांच्यात एक चांगला कादंबरीकार दडल्याचंही नमूद करून त्यांनी कादंबरी लेखनाचा जरूर विचार करावा असं सांगितलं। आज मला खूप आनंद होतोय, लोढा संकुलामध्ये दोन अत्यंत वेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन झालं आणि या वेगळेपणाची गंमत अशी होती की एक अत्यंत टेक्निकल असं पुस्तक होतं आणि दुसरं साहित्यिक पुस्तक, कथेचं पुस्तक असं होतं आणि ह्या दोन्ही पुस्तकांचे विषय जरी वेगळे होते तरी आपण असं म्हणतो की साहित्याचे जे रंग असतात, आयुष्याचे रंग, ते एक रंगाविषयी प्युअरली बोलणारं असं पुस्तक आणि दुसरं आयुष्याच्या रंगांविषयी असं। तर ह्या दोन्ही पुस्तकांच्या निमित्तानं मला असं वाटलं की जसं डॉक्टर अनिल काकोडकर सुद्धा म्हणाले की अशा पद्धतीच्या गोष्टी सतत एकत्र व्हायला पाहिजेत, सो दॅट शास्त्रज्ञांना काय वाटतं, कथालेखकांना काय वाटतं, हे एकत्र जर का त्याचा विचार मंथन झाला तर त्यातून काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकते आणि कुठल्या पण प्रश्नांची उत्तरं मिळणं हे माणसाचं अंतिम ध्येय असल्यामुळे उत्तरं मिळणं यासाठी तरी अशा पद्धतीनं लेखक आणि शास्त्रज्ञ एकत्र यायला पाहिजेत असं मला वाटतं। तेव्हा या निमित्तानं एकच संदेश असा देता येईल की भरपूर वाचा आणि अजिबात शास्त्रीय पुस्तक आहे, म्हणजे शास्त्रीय पुस्तक आहे, कथेचं पुस्तक आहे अशी विगतवारी करू नका। जे जे वाचायला मिळतं ते वाचा, त्याने तुमच्या मनाचा विकासच होईल याची मला खात्री आहे। मी विलास गुप्ते, आज माझं पुस्तक कलर टेक्नॉलॉजी टेक्निक्स आणि ॲप्लिकेशन हे पब्लिश झालं। याची दुसरी आवृत्ती होती। हे पुस्तक मी मूळतः विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं आहे। इंडस्ट्रीमध्ये कलरिंगचे काम करतात त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे आणि जे कलरवर काम करतात हे त्यांना उपयोगी पडेल असं आहे। याच्यामध्ये नुसती थिअरी मी मेन्शन नाही केलेली, थिअरीबरोबर ॲप्लिकेशन टाकलेले आहे, म्हणजे ॲप्लिकेशनचा उपयोग सगळ्यांना होईल असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने मी हे पुस्तक लिहिले आहे। पुस्तकाची किंमत पण मी माफक अशी केली की जे सामान्य विद्यार्थ्याला पण घेता येईल। मी डॉक्टर मारुती नलावडे, आज माझा अहो खरंच 480% हा पहिलाच कथासंग्रह माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, माननीय अरुण म्हात्रेजी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न होत आहे। अहो खरंच 480% या शीर्षकाबद्दल अनेक वाचकांना आणि अनेक लोकांना त्याचं कुतूहल होतं आणि आजही आहे, त्याचा उलगडा करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केला आहे।